गाईज आज आमच्या सोसायटीमध्ये आहे लोहरीचं सेलिब्रेशन. तर तुम्हाला व्हिडिओमध्ये खूप मज्जा येणार आहे. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि एन्जॉय करा. तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तुम्हा सर्वांना हॅपी लोहरी. तुम्ही बघू शकताय आमच्या सोसायटीच्या गेटवरतीच इथे लोहरी पेटवलेली होती. जसं आपल्या महाराष्ट्रीयन लोकांमध्ये आपण होळी पेटवतो त्याच टाईपमध्ये जराशी ही लोहरी असते. पंजाब आणि हरियाणामधले लोक मोठ्या स्तरावरती लोहरी हे सेलिब्रेशन करतात. आता बघू शकताय तुम्ही आमच्या सोसायटीमध्ये देखील आम्ही सगळेजण छान पंजाबी लूक घेऊन इकडे सेलिब्रेशन करायला गेलेलो आहोत. मला तरी असं वाटतं की हा एकमेव सण असा असेल जो प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या नावाने साजरा केला जातो. आपल्या महाराष्ट्रामध्ये मकर संक्रांती, पंजाब आणि हरियाणामध्ये लोहरी आणि साऊथमध्ये पोंगल. आणि या दिवशीचे प्रत्येक ठिकाणचे मेन्यू देखील स्पेशल असतात. आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी तिळ लावून बनवतो. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये तिळगुळाच्या वड्या, लाडू आणि तिळाची पोळी देखील बनवली जाते. तसंच काही ठिकाणी खिचडी बनवली जाते, काही ठिकाणी दाल बाटी चुरमा बनवला जातो. प्रत्येक ठिकाणी स्पेशल आपल्या ज्या गोष्टी असतात त्या बनवल्या जातात. आणि आता इकडे आमचं सेलिब्रेशन बघू शकताय. सोसायटीमध्ये किती छान हॅपी लोहरीचं फ्लेक्स लावलेलं होतं. इथे सर्वजण जाऊन फोटोज वगैरे काढत होते. आणि ही एक माझी फ्रेंड आहे, तिचा मुलगा बघा प्रॉपर आज पंजाबी बनलेला आहे. हा आहे तर मारवाडी पण प्रॉपर दिसतोय आज एकदम क्यूट पंजाबी. आमच्या सोसायटीमध्ये प्रत्येक रिलिजनचा रिस्पेक्ट केला जातो. इथे सगळ्या रिलिजनचे लोक राहतात, त्याच्यामुळे आमच्या सोसायटीमध्ये खूप छान सेलिब्रेशन असतं सगळ्याच गोष्टींचं. आणि इकडे बघू शकताय आता लोहरीचं दर्शन घेऊन आल्याच्या नंतर आम्ही सगळ्यांनी खूप भारी डान्स केला. इकडे ढोलवाले मस्त ढोल वाजवत होते, पंजाबी गाणे म्हणत होते आणि त्याच गाण्यांवरती सगळेजण थिरकत होते. सगळ्या मैत्रिणी आज पंजाबी लुक करून आल्या होत्या. ही सोनाली आहे, ही किती सुंदर दिसत आहे बघा. मला बरं वाटत नव्हतं, पण सगळ्यांच्या जल्लोषाने आणि सगळ्या आवाजाने मला देखील मोह नाही आवरला खाली जाण्याचा. त्यामुळे मी फार काही रेडी नाही झाले. जस्ट एक सिंपल असा लुक केलेला होता मी. आणि परांदा लावला, ड्रेस घातला आणि आले. मेकअप अजिबात केलेला नव्हता, पण खूप एन्जॉय केला आणि मी एकदम रिफ्रेश झालेली आहे आता. सगळेजण फुल एन्जॉय करत होते, लहान मोठे सगळेच आज एकदम जोशमध्ये नाचत होते. त्यानंतर इकडे जेवणाची लाईन लागलेली होती आणि जेवणामध्ये पण खूप भारी भारी आयटम्स होते. दम आलू तर एकदम बेस्ट होता. छोले, पुरी, सलाड, पापड, दहीवडा आणि स्पेशली गाजरचा हलवा आणि भातासोबत पण एक वेगळीच भाजी होती. हे सगळं फुल पंजाबी जेवण होतं. जेवण झाल्याच्या नंतर आम्ही सगळे परत डान्स करायला आलो, कारण आता DJ लागलेला होता. आणि दॅट्स ऑल अबाउट टुडे. थँक यू फॉर वॉचिंग. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल.